समास 10वा. विमल ब्रह्म निरूपण. श्रीराम. धरू जाता धरिता नये, टाकू जाता टाकिता नये. जेथे तेथे आहेच आहे, परब्रह्म ते. परब्रह्माला धरायला जावे तर त्यास धरता येत नाही, त्याला टाकावे म्हटले तर त्याला टाकताही येत नाही. जेथे तेथे हे परब्रह्म आहेच आहे. जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख होते. सन्मुख पण चुके ना ते काही केल्या. जिकडे तिकडे जेथे तेथे आपण कुठेही गेलो तरी आपण त्याच्या विन्मुख होऊ शकतच नाही. ते सदा सर्वदा सन्मुखच असते. काहीही उपाय केले तरी त्याचे सन्मुख पण चुकविता येत नाही. बैसले माणूस उठून गेले, तेथे आकाशची राहिले. आकाश चहूकडे पाहिले, तरी सन्मुखची आहे. एखादा बसलेला माणूस उठून गेला तरी तेथील आकाश तेथे जसेच्या तसेच असते. आकाशाला कुठूनही पाहावे ते चहूकडे कडून सन्मुखच असते. जिकडे तिकडे प्राणी पळून जाते, तिकडे आकाशची भोवते. बळे आकाशाबाहेर कैसे जावे. जिकडे तिकडे प्राणी पळून जातो, जिकडे तिकडे त्याच्या सभोवती सर्वत्र आकाशच असते. आकाशाबाहेर बळेच जाता कसे येईल. जिकडे तिकडे प्राणी पाहे, तिकडे ते सन्मुखची आहे. समस्तांचे मस्तकी राहे, माध्यानी मार्तंडजैसा. प्राणी जिकडे जिकडे आहे पाहतो, तेथे तेथे त्याला आकाशच सन्मुख दिसते. जसा मध्यान्काळी सूर्यांना सर्व ना त्याच्या मस्तकीच दिसतो, तसेच हे जाणावे. परी तो आहे एक देसी, दृष्टांत न घडे वस्तूसी. काही एक चमत्कारासी, देऊन पाहिले. पण तो सूर्य मर्यादित आहे, त्याचा दृष्टांत परब्रह्म वस्तूला देता येत नाही. पण थोडीशी कल्पना यावी म्हणून हा चमत्कार सांगितला आहे. एकच सूर्य एकाच वेळी कोट्यावधी लोकांना आपल्या माथ्यावर दिसतो, हा एक चमत्कारच आहे. पण परब्रह्म वस्तू एक देशीच्या नसून सर्व व्यापक आहे. नाना तीर्थे नाना देसी, कष्ट जावे पहावयासी. तैसे न लगे परब्रह्मासी, बैसले ठाई. नाना तीर्थे पाहण्यासाठी नाना देशात कष्ट सोसत ती पाहण्यासाठी जावी लागते. पण परब्रह्मास पाहण्यासाठी असे कष्ट करावे लागत नाहीत. बसल्या ठिकाणीच त्याची प्राप्ती होते. प्राणी बैसोनीच राहता, अथवा बहुत पळून जाता. परब्रह्म ते तत्वता समागमे. प्राणी एका ठिकाणी बसून राहिला अथवा खूप दूरवर पळून गेला तरी परब्रह्म तत्वतः त्याच्या समागमेच असते. पक्षी अंतराळी गेला, भोवते आकाशची तयाला. तैसे ब्रह्म प्राणी आला, व्यापून आहे. पक्षी आकाशात कितीही उंच गेला तरी त्याला सभोवती आकाशच दिसते. तसे सर्व प्राणी मात्रांना ब्रह्मच सर्व बाजूने व्यापून आहे. परब्रह्म पोकळ घनदाट, ब्रह्म सेवटाचा सेवट. ज्यासी त्यासी ब्रह्म नीट, सर्व काळ. परब्रह्म पोकळही आहे आणि घनदाटही आहे. सर्व शेवटाचा शेवट ब्रह्मातच होतो. ज्याला त्याला सर्व काळ ब्रह्मच प्राप्त आहे. दृश्यास बाहे अंतरी, ब्रह्म दाटले ब्रह्मांड उदरी. आरे त्या विमळाची सरी, कोणास द्यावी. दृश्यांच्या सहबाह्य अंतरी ब्रह्मांडाच्या उदरात सर्वत्र ब्रह्म ओतप्रोत घनदाट भरलेला आहे. अरे त्या विमल ब्रह्माला कोणाची उपमा द्यावी, त्याची बरोबरी कोणाशी करावी. वैकुंठ कैलास स्वर्गलोकी, इंद्रलोकी 14 लोकी. पन्नगादी पाताळलोकी, तेथेची आहे. वैकुंठ कैलास स्वर्गलोक इंद्रलोक 14 भुवने नागादिकांच्या पाताळलोकी सर्वत्र ते परब्रह्म आहेत. काशीपासून रामेश्वर, अवघे दाटले अपार. परता परता पारावार, त्यास नाही. काशीपासून रामेश्वरपर्यंत सर्वत्र अपार परब्रह्म ओतप्रोत कोंदटलेले आहे.
जी पलीकडेची अंतिम सीमा मानावी त्याचीही ते पलीकडे आहे. परब्रह्म ते एकले, एकदाची सकळासी व्यापिले. सकळा स्पर्शेन राहिले, सकळां ठाई. परब्रह्म ऐकले एक असून त्याने एकदाच सर्वांना व्यापले आहे. सर्वांना व्यापून ते सर्वांठाई राहिले आहे. परब्रह्म पाऊसे भिजेना, अथवा चिखलाने भरेना. पुरामध्ये परिवाहेना, पुरा समागमे. परब्रह्म पावसाने भिजत नाही, अथवा चिखलाने माखले जात नाही. पुरामध्ये व्याप्त असते, पण पुराच्या समागमे ते वाहून जात नाही. एकसरे सन्मुख विमुख, वाम सव्य दोहीकडे एक. आर्ध ऊर्ध प्राणी सकळीक, व्यापून आहे. एकाच वेळी ते सन्मुख असते, विमुखही असते. डावीकडे असते, उजवीकडेही असते. दोन्हीकडे एकच असते आणि वर खाली सर्वत्र सर्व प्राण्यांना ते व्यापून आहे. आकाशाचा डोहो भरला, कदापि नाही उचंबळाला. असंभाव्य पसरला, जिकडे तिकडे. परब्रह्माने आकाशाचा डोह जणू भरून गेला आहे, पण त्यात भरती इत्यादी विकार नाहीत, जो जिकडे तिकडे आवाढव्य पसरलेला आहे. एक जिनसी गगनुदास, जेथे नाही दृश्य भास. भासे निराभास, परब्रह्म जाणावे. दृश्यभास नसल्यामुळे गगन एकसारखे शून्य वाटते. हा शून्यत्वाचा भासही परब्रह्मात नसतो. संत साधू महानुभावा, देव दानव मानवा. ब्रह्म सकळासी विसावा, विश्रांती ठाव. संत साधू महानुभाव तसेच देव दानव मानव सर्वांना फक्त परब्रह्माच्या ठाईच असावा मिळतो. ते सर्वांच्या विश्रांतीचे एकमेव स्थान आहे. कोणेकडे सेवटा जावे, कोणेकडे काय पहावे. असंभाव्य ते नेमावे, काय म्हणोनी. कोणत्या बाजूला परब्रह्माचा शेवट आहे, कोणीकडे त्याला कसे पाहावे हे सांगणे शक्य नाही. जे संभाव्य कोणी केलेले नाही, त्याचे मोजमाप तरी कसे सांगावे. स्थूळ नव्हे, सूक्ष्म नव्हे, काही एकासारखे नव्हे. ज्ञानदृष्टी विण नव्हे समाधान. ते परब्रह्म स्थूल नाही, सूक्ष्मही नाही, ते दुसऱ्या कशासारखेही नाही. त्यास जाणण्यास ज्ञानदृष्टीची आवश्यकता आहे आणि ज्ञानदृष्टीने त्याचा साक्षात अनुभव आल्याखेरीज समाधान लाभत नाही. पिंड ब्रह्मांड निरास, मग ते ब्रह्म निराभास. येथून तेथवरी अवकाश, भकास रूप. सर्व प्रकृतीचा निराश केल्यावरच मग निराभास परब्रह्म स्वरूपाशी तादात्म्य होऊ शकते. मात्र त्याला वेगळेपणाने पाहू गेले तर सर्वत्र उदासवाणे आकाशच दिसले. ब्रह्मव्यापक हे तो खरे, दृश्य आहे तो हे उत्तरे. व्यापे विण कोण्या प्रकारे, व्यापक म्हणावे. ब्रह्मव्यापक आहे हे तर खरेच, पण जोवर दृश्य द्वैत आहे तोवरच असे म्हणता येते. त्याच्याशी ऐक्य पावल्यावर व्यापक असा भेदच राहत नाही. एकले एक ब्रह्म उरते, तर ते कोणाला व्यापणार. ब्रह्मासी शब्दची लागेना, कल्पना कल्पू शकेना. कल्पनेतीत निरंजना, विवेके ओळखावे. शब्द ब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही. कल्पनेने त्याला कल्पिता येत नाही. त्या कल्पनेच्या अतीत असलेल्या निरंजनाला विवेकानेच ओळखावे लागते. शुद्ध सार श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मनन. विज्ञानी पावता उन्मन, सहजची होते. शुद्ध साराचे श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मनन केल्याने म्हणजे सारासार विवेकाने सार निवडून त्याचे निरंतर मनन केले की मन सहजच उन्मन होते आणि विज्ञान स्वरूप झाले की सहजच मनाचा स्वरूपात लय होतो. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले.
या साधनाचे फळ आता प्राप्त झाले आहे. या अभ्यासाने संसार सफल झाला असून निर्गुण निश्चय परब्रह्म अंतरी बिंबले आहे. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. मायेचा हिशोब चुकता झाला आहे. तत्वांचा निवाडा झाला असून साध्य जे ब्रह्म साक्षात्कार तो झाल्यावर साधनाचा ठाव उरला नाही. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सुडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये. स्वप्नात जे जे दृश्य पाहता होतो ते जागृती येताच नाहीसे झाले. अज्ञानामुळे जी दृश्यसृष्टी सत्य वाटत होती ती आत्मानुभवामुळे मिथ्या हे कळून झाले. त्यामुळे ज्याचे शब्दात वर्णन करता येत नाही असे अनिर्वाच्य समाधान सहजच प्राप्त झाले. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे सुण्याकार. असे हे सर्व विवेकाने जाणून घ्यावे आणि त्याचा साक्षात अनुभव घेऊन खूण अंतरी बाणावी, म्हणजे अनुभव घेणारा जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार होतो. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. भक्तांच्या अभिमानाने दाशरथी रामानी कृपा केली आणि त्या समर्थाच्या कृपेची वचने म्हणजेच हा दासबोध होय. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मन करत्यास विशद परमार्थ होतो. हा दासबोध ग्रंथ 20 दशकांचा असून श्रवणद्वारे त्याचा शोध घेतल्यावर मनन करत्यास स्पष्टपणे परमार्थाचे ज्ञान होते. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास, विवृत विशेषाविशेष कळो लागे. यात 20 दशक असून 200 समास आहेत. साधकांनी ते सावकाश वाचावेत आणि त्याचे वारंवार विशेष विवरण करावे, म्हणजे यातील मर्म कळून येईल. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा. ग्रंथाचे स्तवन करावे म्हणतात, पण स्तवनाचे काय प्रयोजन आहे? येथे मुख्य जो स्वानुभव कथन केला आहे त्या प्रत्ययाचा अनुभव स्वतः घेऊन पहावा. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशीवरुनी. हा देह तर पंचभौतिक आहे, येथील करता आहे अंतरात्मा, मग कवित्व प्रकार मात्र मनुष्याचा असे कशावरून? सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घावे. सर्व कर्तृत्व जर जगदीशाचे आहे तर मग कवित्व तेवढे मनुष्याचे कसे? अशा अप्रमाण बोलण्याचे काय प्रयोजन? सकळ देहाच्या झाडा केला, तत्व समुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे. सर्व देहाचा संपूर्ण निराश केला की सत्वांचा समुदाय उडून जातो, मग तेथे कुठल्या पदार्थाला आपले म्हणावे? ऐसे हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जागदेश्वरे अनुक्रमे सकळ केले. अशा प्रकारे विचार करण्याची आवश्यकता आहे. माणसाने उगीच भ्रमात पडून भटकू नये. यथानुक्रमे जगदीश्वराने सर्व काही केले आहे असे समजावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विमळ ब्रह्म निरूपण नाम समास 10वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विमल ब्रह्म निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 20वा समाप्त. श्री दासबोध ग्रंथ समाप्त. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.